हॅलो गाईज, तर आज आपण बघणार आहोत स्मार्ट मनी कॉन्सेप्ट मधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सप्लाय अँड डिमांड झोन। जर तुम्ही सप्लाय आणि डिमांड झोनला मास्टर केले तर तुमचा चार्ट बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलून जाईल। जर तुम्हाला खरंच सप्लाय आणि डिमांड झोन मास्टर करायचा असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सप्लाय आणि डिमांड झोन हे काय असतं आणि तुम्ही झोन कसे मार्क करू शकता आणि तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड करू शकता। तर मित्रांनो, सप्लाय आणि डिमांड ही अग्रेसिव्ह सेलिंग आणि अग्रेसिव्ह बाईंग असते। अग्रेसिव्ह सेलिंग आणि अग्रेसिव्ह बाईंग म्हणजे बिग बॉईज व मोठे मोठे लोक जे करोडोनी ट्रेड करत असतात, तर यालाच आपण अग्रेसिव्ह सेलिंग व अग्रेसिव्ह बाईंग असे म्हणतो। तर मित्रांनो, आता आपण चार्टवर बघणार आहोत सप्लाय आणि डिमांड झोन कसे ओळखायचे। जसं की इथे बघू शकता, आपल्याला 3 मोमेंटम कॅन्डल शोधायचे आहेत। जिथून आपल्याला 3 मोमेंटम कॅन्डल दिसेल व जिथून फास्ट मुवमेंट सुरू झाले आहे त्या प्रिव्हियस कॅन्डलचा आपण झोन मार्क करू। आणि हा मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्या कॅन्डलचा आपण झोन मार्क केला आहे त्या कॅन्डलचा प्रिव्हियस हाय आणि प्रिव्हियस लो हा पूर्णपणे कव्हर होईल असा एक झोन मार्क करायचा आहे। तर आपण जो एरिया मार्क केला आहे तो आहे आपला एक डिमांड झोन। आणि जेव्हा पण आपण मार्क केलेल्या झोनला प्राइस टच करेल तेव्हा आपण बाय साइडला प्लॅन करू शकतो। जर तुम्ही अशा प्रकारे एंट्री केली तर तुम्ही विचार पण करू शकत नाही तुम्हाला किती मोठा फायदा होईल। आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया। या मोठ्या 3 रेड कॅन्डलवर लक्ष द्या आणि या 3 कॅन्डलच्या एक प्रिव्हियस कॅन्डलचा आपण हाय आणि लो झोन मार्क करून घेऊ। आणि हा आपण एक मार्क केलेला झोन हा स्ट्रॉंग सप्लाय झोन म्हणून ओळखला जातो। आणि जेव्हा पण आपण मार्क केलेल्या झोनवर प्राइस येईल तेव्हा आपण एक सेल साइडला प्लॅन करू शकतो। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत एंट्री आणि एक्झिट ही कशी प्लॅन करावी। फास्ट मुवमेंट सुरू झाले आहे त्या प्रिव्हियस कॅन्डलचा आपण झोन मार्क करू आणि जेव्हा पण आपण मार्क केलेल्या झोनवर प्राइस येईल आपण बुलिश साइडला एक कन्फर्मेशन बघून एक एंट्री प्लॅन करणार। आपलं टार्गेट नेक्स्ट रेजिस्टन्स पर्यंत असेल आणि स्टॉप लॉस आपण मार्क केलेल्या झोनच्या खाली असेल। हेच सेम सप्लाय झोनवर पण आपण बघूयात। तर मित्रांनो, सेम 3 बिग मोमेंटम कॅन्डल शोधायच्या आणि त्यांचा एक प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आणि एक लो असा एक झोन मार्क करून घ्यायचा। जेव्हा पण आपण मार्क केलेल्या झोनवर प्राइस येईल तेव्हा आपण सेल साइडला एक कन्फर्मेशन बघून एक एंट्री प्लॅन करणार। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।